नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. पुढचे काही दिवस महाराष्ट्रात नेमका कसा पाऊस असणार आहे? सध्या तरी मुसळधार पाऊस सगळीकडे पाहायला मिळतोय, पण नेमकी परिस्थिती 2 ते 3 दिवसानंतर कशी असू शकते हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये नेमका काय पाऊस पडणार आहे, मुंबईमध्ये कसा पाऊस असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. सध्या तुम्ही पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे. तुम्हाला हे जे सगळे इथे एक सिच्युएशन तयार झालेली दिसते, हा जो कलर दिसतोय हा सगळा पाऊस आहे, ढग आहेत ते तयार झालेले आहेत महाराष्ट्राच्या अवतीभोवती. विदर्भ असेल, कोकणाचा सगळा पट्टा, हा वरचा पट्टा इकडे आपल्याला दिसतंय. कोकणातल्या अर्ध्या पट्ट्याला नाही, पण उत्तर महाराष्ट्राच्या वरचा भाग इथे आपल्याला दिसतंय की ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्या भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो. रेड अलर्ट सुद्धा काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे, ते तयार झालंय आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस, पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात कंटिन्यू पाऊस पडणार आहे. अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यांना तर अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलाय. आता अरबी समुद्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जे वारे येत आहेत, नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी चांगली परिस्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला काय दिसतंय तर पुढचे 4 ते 5 दिवस कंटिन्यू असा मुसळधार पाऊस पडणार आहे. आपण अलर्ट काय आहेत ते जाणून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रात कोणते अलर्ट देण्यात आलेले आहेत हवामान विभागाकडून. 3 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर आपल्याला दिसतंय पुणे आणि रायगड मध्ये रेड अलर्ट आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पडेल, धोक्याचा इशारा असू शकतो. बाकी यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस असणार आहे, पण दुसरीकडे रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे. नाशिक, पालघर, ठाणे या भागांना सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस पडेल. बाकी दुसरीकडे आपण नंदुरबार, धुळे, जळगाव आणि ह्या मधला जर विचार केला तर तिथे आपल्याला दिसतंय की तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. दुसरीकडे 4 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर नाशिक, रायगड, ठाणे, पुणे या भागांना रेड अलर्ट आहे. अतिवृष्टीचा इशारा या भागांमध्ये देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. यवतमाळ, वाशिम, गोंदिया या भागांना काय इशारा दिलेला आहे तर या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त धोका नाशिक, रायगड, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट बघितल्या होत्या. अनेक जणांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भागांमध्ये कमी पाऊस पडतोय किंवा जे अलर्ट दाखवले जातात त्या प्रकारे पाऊस पडत नाहीये. खरं तर जसं की मी तुम्हाला ढगांची निर्मिती दाखवली, मराठवाड्यात जास्त पाऊस दाखवत नाहीये. इथे जरी येलो अलर्ट देण्यात आलेला असला हवामान विभागाकडून, तरी काही भाग असे सुद्धा आहेत जिथे तापमान कमी आहे, ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस बरसत नाहीये. कारण विदर्भाचा विचार केला तिथे सुद्धा पाऊस आहे, पण अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जिथे फक्त ढगाळ वातावरण आहे आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान विभाग अर्थात ते प्रेडिक्शन, ते अंदाज देत असतं, पण त्यानुसार प्रत्येक भागांमध्ये 100% असा पाऊस पडेलच असं आपल्याला सांगता येत नाही. वरती आपण जाऊयात. 5 आणि 6 तारखेचा अंदाज मी तुम्हाला सांगते बघा. पालघर, ठाणे, पुण्याला रेड अलर्ट आहे. इथे धोक्याचा इशारा आहे, अतिवृष्टीचा इशारा आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे, हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. नाशिकला ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस असणार आहे. अहिल्यानगर, पुणे वगैरे या भागांमध्ये 5 तारखेला कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, नसणारच आहे पाऊस असं हवामान विभाग सांगताय. 6 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर कोकणातील सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे, इथे सुद्धा चांगला पाऊस असेल. बाकी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 6 तारखेला आपल्याला पाऊस दिसत नाहीये. ही परिस्थिती 4 ते 5 दिवसांची होती आणि आपल्याला काय दिसलं की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस चांगला आहे, पण 6 तारखेनंतर, 7 तारखेनंतर पुन्हा एकदा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर कमी होणार आहे असं चित्र आहे. GFS मॉडेल आपण बघूयात, त्यानुसार आपल्याला जरा सविस्तर नेमकी काय परिस्थिती आहे ती समजेल. हा बघा, हा जो तुम्हाला इथे पट्टा दिसतोय कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातला हा सगळा भाग आहे, पश्चिम किनारपट्टीचा हा सगळा भाग आहे. इथे जे आहे सिच्युएशन तयार झालेली आहे, त्याच्यामुळे या भागात रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत. आपण बघितलं पुणे असेल, रत्नागिरी, पालघर, ठाणे या सगळ्या सिच्युएशनमुळे हा अरबी समुद्राचा सगळा भाग होता आणि त्याच्यामुळे सिच्युएशन तयार झाली. बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा अशा प्रकारे सिच्युएशन तयार होतीये आणि त्याच्यामुळे विदर्भाचा जो भाग आहे त्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस होताना दिसतोय. आता जुलै महिन्याचा विचार केला तर जुलै महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
जून महिन्यामध्ये आपल्याला पावसाची अनेक भागांमध्ये दांडी पाहायला मिळाली. हवा तसा पाऊस पाहायला मिळाला नाही. अल निनो असेल, नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये अडथळा पाहायला मिळाला. त्याच्यामुळे जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल असं सांगण्यात येत होतं. पण हवामान विभागाने आता सांगितलेलं आहे की जुलै महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. फक्त जुलै महिन्याच्या जो आठवडा आहे त्याची सुरुवात तर चांगल्या पावसाने झाली आहे, पण 10 तारखेनंतर आपल्याला पुन्हा एकदा कमी पाऊस पाहायला मिळेल, पावसात खंड पाहायला मिळेल अशी सुद्धा परिस्थिती तयार होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अर्थात नेमकी काय परिस्थिती असेल त्याचे अपडेट्स, त्याचे व्हिडिओ आम्ही करूच, पण सध्या तरी जो अंदाज वर्तवला जातोय तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. हे जे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेत त्यानुसार तुमच्या भागांमध्ये पाऊस पडतोय का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.